विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या इंग्रजी पुस्तकामध्ये 2.3 अँड इनविजिबल बेंच हा धडा या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी हा धडा आपण अगोदरच्या तासाला घेतलेला आहे आणि पान नंबर 33 या ठिकाणी संपलेला आहे. पान नंबर 34 वरती या ठिकाणी आपण बरोबर या ठिकाणी पुस्तकाच्या मध्यभागी जे चित्र दिलेलं आहे त्या चित्रापर्यंत आपण आलेलो होतो. आता या ठिकाणी पान नंबर 34 सर्वांनी काढायचा आहे आणि शेवटचं वाक्य या ठिकाणी आपण पाहणार आहे. शेवटचं वाक्य वाचून सर्वांनी या ठिकाणी पाहू. आता या ठिकाणी पाहिलं होतं आपण, ऑल अदर्स से ओ नो दे ऑल फॉल डाऊन. आणि मग या ठिकाणी आता ते सर्वजण या ठिकाणी अदृश्य बाकावरती बसलेले होते आणि अदृश्य बाकावरती बसल्यानंतर फारुकनं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की मी तो बेंच मी काय केलेला आहे तिकडं त्या ठिकाणी हलवलेला आहे. आणि असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी त्या अदृश्य बेंचवर जे बसलेले सगळे मुलं होती या ठिकाणी त्यांना थोडं आश्चर्य वाटलं. त्या मुलांना थोडंसं आश्चर्य वाटलं आणि ते सर्वजण या ठिकाणी म्हणायला लागले, अरे रे हे कसं काय झालं असं. आणि ते सर्वजण या ठिकाणी खाली पडतात. जो काय तो अदृश्य बेंच आहे तर या अदृश्य बेंचवरून त्या ठिकाणी ते सर्व खाली पडतात आणि खाली पडलेलं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. खाली पडलेलं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. आणि मग असं म्हटल्यावर या ठिकाणी फारुक सेज, आता फारुक काय म्हणतोय बघा, फारुक सेज हा हा हा. आता फारुकला या ठिकाणी हसायला येते. फारुकला काय होतं या ठिकाणी हसायला येते. आता अमन काय म्हणतोय बघूया. अमन सेज लेट्स डू दॅट अगेन. आता अमनला थोडंसं वाईट वाटलं तेव्हा अमन काय म्हणतोय या ठिकाणी, ठीक आहे म्हणला, आता हे आपण झालेलं भरपूर झालं, आपण काय करूया आता परत एकदा ती गोष्ट करूया. आपण एकदा काय करूया, परत एकदा गोष्ट त्या ठिकाणी करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. आता त्या ठिकाणी पहिले जे 5 बसलेली मुलं त्या ठिकाणी असतात त्या अदृश्य बेंचवरती ती काय होतात त्या ठिकाणी थोडीशी बाजूला सरकतात आणि परत काय होतात पुन्हा त्या अदृश्य बाकावरती त्या ठिकाणी बसतात. म्हणजे थोडी सरकल्यागत करतात आणि पुन्हा त्या ठिकाणी अदृश्य बाकावरती बसतात. आता फारुक काय म्हणतोय बघूया आपण. फारुक सेज व्हॉट आर यू गाईज डुईंग. अरे मला मित्रांनो काय तुमचं चाललंय, तुम्ही हे काय करताय. ऑल अदर्स सेज जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आणि मग आता ते इतर सर्वजण त्या ठिकाणी फारुकला म्हणतात, काय नाही मी या अदृश्य बाकावरती काय झालेलो आहे सर्वजण बसलेलो आहे. फारुक सेज नो यू आरंट पॉइंट्स, आय मूव द बेंच ओव्हर देअर येस्टरडे. आणि मग आता फारुक थोडासा हुशार आहे तेव्हा फारुक या ठिकाणी काय म्हणतोय, नाही म्हणला या ठिकाणी मी कालच काय केलेलं आहे, तो बेंच या ठिकाणी काय केलेला आहे इकडे तिकडं थोडासा सरकवला आहे किंवा हलवलेला बेंच मी आहे. अमन से बट आय मूव्ड इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. परंतु या ठिकाणी अमन काय म्हणतोय बघा. आता या ठिकाणी फारुक त्या ठिकाणी तसा म्हटला. फारुक म्हटल्याबरोबर या ठिकाणी अमन काय म्हणतोय की बट आय मूव्ड इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. परंतु मी सकाळीच काय केलेलं आहे, आज सकाळीच तो बेंच येथे काय केलेला आहे थोडासा सरकून ठेवलेला आहे. फारुक से देन इट्स ऑल राईट. ठीक आहे म्हणला. फारुक काय म्हणतोय, ठीक आहे. कॅन आय जॉईन यू. मी तुमच्यात येऊ, म्हणजे मी तुमच्यात जॉईन होऊ का किंवा मी तुमच्यात येऊ का असं या ठिकाणी फारुक म्हणत आहे. अमन से शुअर ये म्हणला. अमन काय म्हणतोय, ये बाबा काय या ठिकाणी माझी अडचण नाही, तुला यायचं असेल तर तू काय होऊ शकतोस माझ्यामध्ये, आमच्यामध्ये या ठिकाणी जॉईन होऊ शकतोस. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. आणि ते सर्वजण आता या ठिकाणी अमन सुद्धा काय झालेलं आहे त्यांच्यामध्ये मिसळलेला आहे आणि मिसळल्यानंतर सर्वजण एका वळीमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत. फारुक सेज, आता फारुक काय म्हणतोय पाहूया. आय हॅव एन आयडिया लेट्स स्टार्ट अगेन. आता फारुक काय म्हणतोय या ठिकाणी, मला एक कल्पना सुचलेली आहे, मला एक आयडिया सुचलेली आहे. आपण या ठिकाणी पुन्हा करायचं का, पुन्हा प्रोसेस या ठिकाणी आपण करायची का. गेट्स अप वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. असं म्हटल्याबरोबर या ठिकाणी ती सर्व मुलं काय झालेली आहेत, उभी राहिलेली आहेत. त्यानंतर थोडी दूर गेलेली आहेत आणि त्यांच्याकडे काय झाले त्या ठिकाणी धावलेले आहेत. फारुक सेज
आर यू गाईज डुईंग? फारुक परत प्रश्न विचारतोय, अरे काय चाललंय, हे तुम्ही काय करताय सगळेजण? ऑल अदर सेज सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. मग आता ते इतर सर्वजण काय म्हणतात या ठिकाणी? काय नाही, आम्ही या ठिकाणी जो इनविजिबल बेंच आहे, अदृश्य बेंच आहे, त्याच्यावरती काय करतोय, आम्ही या ठिकाणी बसतोय. ठीक आहे. पान नंबर 35 सर्वांनी पाहू. फारुक सेज, ओ नो, आय हॅड जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बेंच. आता फारुक थोडासा हुशार आहे. फारुक या ठिकाणी काय म्हणतोय त्या सर्वांना? अरे म्हणला, त्या बाकाचं रंगकाम मी काय केलेलं आहे, नुकतंच त्या ठिकाणी संपवलेलं आहे. म्हणजे त्या बेंचला मी काय केलेलं आहे, रंग दिलेला आहे आणि नुकतंच काम या ठिकाणी रंगाचं झालेलं आहे. ऑल अदर सेज, आता ती इतर जी काय सर्वजण मुलं आहेत, तर त्या सर्वजण त्या मुलांना थोडंसं आश्चर्य वाटलं. त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं. कारण फारुक काय म्हणतोय की मी त्या बाकाला रंग देण्याचं काम आहे, तर ते काम काय झालेलं आहे, आताच या ठिकाणी मी संपवलेलं आहे. मग आता या मुलांना थोडंसं आश्चर्य. ती मुलं एकमेकाकडे कशी पाहतायत बघा, एकमेकाकडे आश्चर्यानं, थोडेसे वेगळ्या भावनेनं मुलं एकमेकाकडे पाहतायत आणि एक जण मात्र त्यांच्यामध्ये हसत आहे. आता या ठिकाणी स्टँड अप अँड वाईप द इमॅजिनरी पेंट ऑफ देअर बॅक साइड्स. आता असं म्हटल्याबरोबर ती सर्व मुलं काय झालेली आहेत, उभी राहिलेली आहेत. सर्व मुलं उभी राहून त्या ठिकाणी जो काय अदृश्य रंग आहे, तर तो अदृश्य रंग काय करतात, त्या ठिकाणी पुसायला लागतात. म्हणजे अदृश्य रंग ती मुलं त्या ठिकाणी पुसायला लागतात. अमन सेज, आता अमन काय म्हणतोय पाहूया आपण. लेट्स डू दॅट अगेन. अमन काय म्हणतोय, ठीक आहे म्हणला, आपण परत एकदा कृती करूया म्हणला. ऑल अदर सेज, ओके. सगळी मुलं काय म्हणतात, ठीक आहे बा, तू जे काय म्हणतोय ते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी करूया. अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच. आता याच्यामध्ये काय होतं, अमन, बीना, चंदा, दिनेश, एकता हे सर्व जो तो काल्पनिक बेंच आहे, इमॅजिनरी बेंच आहे, तर त्या बेंचवरती बसतात. फारुक गेट्स अप, वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. आता काय होतो, हा फारुक जो आहे तो या ठिकाणी काय होतो, या ठिकाणी म्हणजे उठल्याला दाखवला आहे, थोडा दूरवरती जातो आणि परत त्यांच्याकडे येत आहे. ठीक आहे. पान नंबर 35 वरती आपण इथपर्यंत आलेलो आहे. तर विद्यार्थ्यांनी जेवढा झालेला आहे तेवढ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांनी घरी चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचायचं आहे आणि याच्यावरती असणारे जे काही स्वाध्याय आहे तर ते स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.